सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आषाढ स्पेशल गोड कापण्या तर सगळेच बनवतात, पण तुमच्याही कापण्या वातड, चिवट आणि तेलकट होतात का? मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज मी अशी ट्रिक सांगणार आहे जी बहुतेक जण करतच नाहीत. ही ट्रिक वापरली तर कापण्या कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग बनतील. फक्त दोनच महत्त्वाच्या ट्रिक या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. एक म्हणजे कापण्या तळण्यापूर्वीची आणि एक म्हणजे पीठ मळतानाची. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी एका वाटीने मी हा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. एक वाटी खिसून घ्या किंवा चिरून घ्या. त्याच वाटीनं पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे. प्रमाण व्यवस्थित घ्या म्हणजे तुमच्या कापण्या अजिबात बिघडणार नाहीत. आता गॅसवरती हे भांडं ठेवून फक्त हा गूळ वितळेपर्यंत पाणी गरम करायचं आहे. पाण्याला पूर्ण उकळी किंवा पाक तयार करायचा नाही. अशा पद्धतीने पूर्ण गूळ वितळला की गॅस आपण बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता यानंतर एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण त्याच वाटीने, ज्या वाटीने आपण गूळ पाणी मोजलं त्याच वाटीनं 2.5 वाटी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जे रेग्युलर आपण चपातीसाठी वापरतो तेच घ्यायचं आहे. त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे. पाहू शकता एकदम बारीक असा रवा आहे. जर जाडसर रवा असेल तर थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या. आता यानंतर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी ट्रिक वापरायची आहे. ती म्हणजे या ठिकाणी आपण 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे आपल्या ज्या वड्या आहेत, कापण्या आहेत त्या एकदम खुसखुशीत बनणार आहेत. टेस्टनुसार थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. कोणत्याही गोड्या पदार्थाला मीठ आवश्यक असतं. यानंतर थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि बडीशेप, कच्ची बडीशेप बारीक करून 1-2 टेबलस्पून या ठिकाणी घालायची आहे. यामुळे अतिशय खमंग अशा लागतात. शिवाय वेलची आणि जायफळची पूड 1 टेबलस्पून घालायची आहे. यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ काहीही वापरलेलं नाही. आता यानंतर तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी 2 ते 3 टेबलस्पून या ठिकाणी तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं कडकडीत करायचं आहे आणि या तुपाचं मोहन घालायचं आहे. जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेलच तर तुम्ही तेल वापरलं तर चालेल, पण जर तूप असेल तर नक्की तूप वापरून पहा. यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत कापण्या त्या खूप छान अशा खुसखुशीत बनतात. आता हे मोहन घातल्यानंतर हे पिठाला पूर्ण चोळून घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक कणाकणाला हे मोहन लागायला हवं. अशा पद्धतीने सर्व पिठाला हे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. अशा प्रकारे या पिठाची मूठ वळत असेल तर आपलं हे मोहन सर्व पिठाला व्यवस्थित चोळलं गेलं आहे. आता यानंतर हे आपलं जे गुळाचं पाणी आहे हे पाहू शकता पूर्णपणे थंड झालेलं आहे. अगदी मी बोट घालून दाखवत आहे. पूर्ण थंड झालेलं आहे. जास्त गरम किंवा कडक पाणी घ्यायचं नाही, नाहीतर एकदम कठीण असा तुमचा गोळा तयार होईल. आता हे थोडं गाळून घ्यायचं आहे. गोळामध्ये काही कण वगैरे असतात तर ते राहू नयेत म्हणून यासाठी आपण हे पाणी गाळून घ्यायचं आहे. थोडं थोडं लागल तसं आपण पाणी घ्यायचं आहे. परंतु हे परफेक्ट प्रमाण आपलं अगदी व्यवस्थित होतं. पण तुमचा रवा थोडाफार मोठा असेल, कणिक थोडीफार काही वेगळ्या पद्धतीची असेल की ज्याला पाणी थोडं खपतं किंवा खपत नाही, यासाठी आपण थोडं थोडं हे घालायचं आहे. एकदम सगळं घालायचं नाही. तर माझं तर मिश्रण बरोबर या गुळाच्या एवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित मळलं जात आहे. तर अशा पद्धतीने मी सर्वच पाणी घेतलं थोडं थोडं करत आणि आता याचा घट्टसर असा गोळा बनवायचा आहे. एकदम घट्ट पण बनवायचा नाही. आपण चपातीची कणिक मळतो की नाही त्यापेक्षा थोडंसं घट्ट बनवायचं आहे. व्यवस्थित मर्दून याचा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. आणखी एक अतिशय महत्त्वाची ट्रिक आपण यानंतर करणार आहोत, म्हणजे वडे आपण ज्या कापण्या आहेत या कट केल्यानंतर एक ट्रिक खूप महत्त्वाची आहे जी कोणीच वापरत नाही, नेहमी चूक करतात आणि त्यामुळेच आपल्या वड्या या पातळ आणि कठीण होतात. तर ही ट्रिक आपण पुढे पाहणारच आहोत. व्यवस्थित आता हा गोळा मळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पीठ सेलसर वाटलं तर तुम्ही आणखी थोडीशी कणिक घालू शकता आणि जर जास्त घट्टसर वाटलं तर थोडंसं तुम्ही दूध किंवा पाणी घेऊन हा गोळा मऊ असा करायचा आहे. पाहू शकता एकदम कठीण पण नाही आणि एकदम पातळ पण नाही. तर अशा पद्धतीने मऊ असा हा गोळा बनवायचा आहे आणि हा 5 ते 10 मिनिटासाठी छान असं कापडामध्ये कॉटनच्या झाकून ठेवायचा आहे. एक 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. छान मुरलेलं आहे पीठ. आता याचे आपण चपातीपेक्षा थोडे मोठे मोठे गोळे बनवून घेऊयात.
तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने थोडे मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत. मर्दून मर्दून याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. कारण पीठ आपलं थोडंसं कठीण, म्हणजे जास्त पण कठीण नाही आहे, तरी पण थोडं मर्दून. आता हे असं पीठ असल्यामुळे पाहू शकता आपल्याला या ठिकाणी पीठ लावण्याची किंवा तेल लावण्याची अजिबात गरज भासत नाही. आता काहीही न लावता व्यवस्थित आता हे लाटून घ्यायचं आहे. आता लाटताना सुद्धा एकदम पातळ लाटायच्या नाहीत. तर आपली चपाती असते की नाही, त्याच्यापेक्षा थोडंसं जाडसर लाटून घ्यायचं आहे. आता लाटून झाल्यानंतर वरून भरपूर अशी खसखस लावायची आहे. खसखशीमुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते. आपण खाताना दाताखाली खसखस लागते ना, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. आपण ऑलरेडी पिठामध्ये तीळ सुद्धा घातलेले आहेत. तीळ आणि खसखस यामुळे अतिशय खमंग अशा या कापण्या लागतात. आता ही खसखस पडू नये म्हणून पुन्हा थोडं लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे. आता सुरीच्या साहाय्याने कडेचा चिरलेला भाग थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि याच्या छान अशा आपण कापण्या आता कट करून घ्यायच्या आहेत. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये, हव्या तेवढ्या साईजमध्ये या आपण कापण्या कट करून घ्यायच्या आहेत. शक्यतो अशा त्रिकोणी कट केल्या म्हणजे खूप छान दिसतात. याची जाडी पाहू शकता. या पद्धतीने ही जाडी ठेवायची आहे. एकदम पातळ पण नाही आणि जाड पण नाही. आता या ठिकाणी महत्त्वाची अतिशय ट्रिक म्हणजे या कापण्या आपण अशा कट केल्यानंतर अगदी 10 मिनिटं या अशा सावलीमध्ये ठेवायच्या आहेत. बरेच जण काय करतात, लगेच तळायला घेतात. तर लगेच तळायला घ्यायच्या नाहीत. या सगळ्या कापण्या आपण लाटून, चिरून एक 5 ते 10 मिनिटं अशाच ठेवायच्या आहेत. पंख्याखाली वगैरे ठेवायच्या नाहीत, परंतु तशाच वरतीच ठेवायच्या आहेत. म्हणजे यातील पाण्याचा अंश थोडा आटला जातो आणि त्यामुळं तेल अजिबात शोषलं जात नाही आणि एकदम खुसखुशीत अशा कुरकुरीत आपल्या कापण्या तयार होतात आणि तेलकट तर अजिबात होत नाहीत. आता कापण्या तळताना तेल पूर्ण गरम झालं की गॅस पूर्णपणे मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि मगच यामध्ये कापण्या सोडायच्या आहेत आणि मंद आचेवरती छान अशा तळायच्या आहेत. एकदम जास्त पण कापण्या सोडायच्या नाहीत. अगदी तेलामध्ये या खेळत्या अशा राहायला हव्यात आणि पूर्णपणे बिस्किट सारखा असा कलर आला की लगेच या कापण्या काढायच्या आहेत. कारण यामध्ये गूळ असतो, त्यामुळे कापण्या लालसर होतात. तुम्ही जर मध्यम आचेवरती किंवा फुल आचेवरती जर कापण्या तळायला गेलात तर वरून त्या एकदम लालसर आणि करपल्यासारख्या होतील आणि आतून मऊ राहतील. यासाठी फक्त पूर्णपणे कमी आचेवरती या अशा तळून घ्यायच्या आहेत. अशा या महत्त्वाच्या 2 ते 3 टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमच्या या कापण्या कधीही वातड किंवा चिवट होणार नाहीत. तर अशा प्रकारे पाहू शकता सर्व कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत. कलर पाहू शकता किती छान आहे आणि हे आवाज पण पाहू शकता. एकदम छान अशा या कुरकुरीत तयार होतात. एकदम तोंडात टाकताना विरघळतात. अगदी दात नसलेले माणसे सुद्धा खाऊ शकतील इतक्या छान अशा या कुरकुरीत आणि खुसखुशीत. नक्की एकदा या आषाढ महिन्यात बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला.